विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचं गणित विषयाचं 10वं प्रकरण वर्तुळ त्याचा दुसरा भाग पाहूया। या वर्तुळ प्रकरणातला टॉपिक आपण आज पाहणार आहोत, वर्तुळाच्या जीवेने अंतरित केलेले कोन। तर या ठिकाणी एक वर्तुळ आपल्याला दिलेले ओ केंद्र असलेलं वर्तुळ आणि त्या वर्तुळाची एक जीवा आहे ए बी। ह्या जीवेने केंद्रबिंदू ओ जवळ अंतरित केलेला कोन म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण ओ ए आणि ओ बी जोडले तर हा जो कोन ए ओ बी तयार होतो, कोन ए ओ बी हा जीवा ए बी ने केंद्रबिंदू ओ जवळ अंतरित केलेला कोन। पुन्हा एकदा लक्ष द्या, ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि त्याची जीवा ए बी आहे। तर ह्या जीवा ए बी ने केंद्रबिंदू ओ जवळ अंतरित केलेला कोन म्हणजे कोन ए ओ बी हा केंद्रबिंदू ओ जवळ अंतरित केलेला कोन। आता वर्तुळावर आपण एखादा बिंदू घेतला पी, तर जीवा ए बी ने वर्तुळावरील बिंदू पी जवळ अंतरित केलेला कोन आपल्याला पाहायचा आहे। तर ह्या ठिकाणी ए पी आणि पी बी आपण जोडले तर कोन ए पी बी हा जीवा ए बी ने वर्तुळावरील बिंदू पी जवळ अंतरित केलेला कोन आहे। कोन ए पी बी हा जीवा ए बी ने वर्तुळावरील बिंदू पी जवळ अंतरित केलेला कोन आहे। बरोबर, जसं पी जवळ अंतरित केलेलं आहे तसं समजा आपण एखादा बिंदू अजून घेतला क्यू, तर जीवा ए बी ने क्यू जवळ अंतरित केलेला कोन या पद्धतीने आपण दाखवू शकतो, ए क्यू बी अशा। तर कोन ए क्यू बी हा जीवा ए बी ने वर्तुळावरील बिंदू क्यू जवळ अंतरित केलेला कोन आहे। तर या पद्धतीने जीवेने केंद्रबिंदू जवळ अंतरित केलेले कोन आणि जीवेने वर्तुळावरील बिंदू जवळ अंतरित केलेले कोन कसे असतात ते आपण पाहिलं आणि याच्यावर आधारित आता आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रमेय 10.1 चा। प्रमेय 10.1। आता प्रमेय 10.1 चं विधान काय आहे ते आता आधी आपण पाहू। वर्तुळाच्या समान जीवा केंद्राजवळ समान कोन अंतरित करतात। तर विधान बघा काय दिलेले आपल्याला, प्रमेय 10.1 चं विधान, वर्तुळाच्या समान जीवा केंद्राजवळ समान कोन अंतरित करतात। तर आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी आधी एक वर्तुळ काढावं लागेल। केंद्रबिंदू निश्चित केला, या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढूया।
O केंद्र असलेलं वर्तुळ आणि या ठिकाणी आपल्याला दिलंय की वर्तुळाच्या समान जीवा. तर दोन जीवा घेतल्या आपण वर्तुळाच्या. एक जीवा घेतली AB आणि याला समान असलेली म्हणजे समान म्हणजे काय लांबी समान असेल अशी दुसरी जीवा घेतली CD. तर ह्या दोन जीवा ज्या आहेत त्या कशा आहेत समान आहेत समान लांबीच्या आहेत आणि आपल्याला दाखवायचे की ह्या दोन जीवा केंद्रबिंदूजवळ समान कोन अंतरित करतात. तर जीवा AB ने केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेला कोन आहे तुमचा कोन AOB आणि जीवा CD ने केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेला कोन आहे कोन COD. या ठिकाणी आपण हा केंद्रबिंदू O दर्शवू. तर आपल्याला पक्षामध्ये काय दिलंय बघा दिलेलं काय की जीवा समान पक्ष वर्तुळ OR मध्ये जीवा AB बरोबर CD या जीवा समान आहेत असं आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांचे केंद्राजवळ समान कोन अंतरित करतात हे दाखवायचंय. म्हणजे साध्यामध्ये येईल तुमचं जीवा AB ने केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेला कोन AOB बरोबर जीवा CD ने केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेला कोन COD आहे हे आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं बरोबर. तर आता आपण या प्रमेयाची सिद्धता लिहूया. सिद्धता आपल्याला सिद्धता लिहिण्यासाठी आपल्याला केंद्रबिंदूजवळ अंतरित केलेले कोन दिलेले नाही आपल्याला फक्त जीवा दिलेल्या होत्या. OA OB OC आणि OD जोडले. OA OB OC आणि OD जोडले. हे जोडल्यामुळे आपल्याला काय मिळत आहेत दोन त्रिकोण मिळत आहेत त्रिकोण AOB आणि त्रिकोण COD. त्रिकोण AOB आणि त्रिकोण COD मध्ये काय काय मिळतंय आपल्याला AB बरोबर CD तर आपल्याला पक्षातच दिलेलं आहे AB बरोबर CD हे पक्षात दिलेले आहे. नंतर OA बरोबर OC कारण ह्या काय आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. OA बरोबर OC तसंच OB बरोबर OD कारण ह्या पण एका वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. OB बरोबर OD आणि ह्या दोघांसाठी काय लिहिणार आहोत आपण आधार एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बरोबर. तर आता ह्या ठिकाणी त्रिकोण AOB आणि त्रिकोण COD मध्ये त्रिकोण AOB आणि त्रिकोण COD मध्ये AB बरोबर CD हे पक्षात दिलेलं होतं. OA बरोबर OC कारण हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि OB बरोबर OD कारण हे आपण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तर AOB आणि COD हे दोन समान त्रिकोण मिळतील आपल्याला म्हणून त्रिकोण AOB एकरूप त्रिकोण COD कारण या त्रिकोण AOB च्या तिन्ही बाजू त्रिकोण COD च्या अनुरूप तिन्ही बाजूंशी समान आहेत. तर याला आपण लिहिणार बा 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 एकरूपतेची अट. बरोबर.
मग आता हे दोन त्रिकोण जर एकरूप आहेत तर त्यांचे अनुरूप कोण एकरूप येतील, म्हणून कोण AOB बरोबर कोण COD एकरूप त्रिकोणाचे अनुरूप कोण. एकरूप त्रिकोणाचे अनुरूप कोण, आणि तेच आपल्याला सिद्ध करायचे होतं की कोण AOB बरोबर कोण COD. तर या पद्धतीने आपण प्रमेय 10.1 जे होतं की वर्तुळाच्या समान जीवा केंद्राजवळ समान कोण अंतरित करतात ते या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आता प्रमेय 10.2 आपल्याला पाहायचंय. या ठिकाणी आपले हे प्रमेय पूर्ण झालेले आहे. तर पूर्ण झाल्यानंतर हे चिन्ह तुम्हाला पुस्तकात पण सापडेल. तर प्रमेय 10.2 जे आहे ते प्रमेय 10.1 चा व्यत्यास आहे. प्रमेय 10.1 चा व्यत्यास. बरोबर. तर व्यत्यास आहे म्हणजे मग आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं काय असेल, याचा व्यत्यास आहे म्हणजे प्रतीक विधान. तर वर्तुळाच्या जीवा केंद्राजवळ समान कोण अंतरित करीत असतील तर त्या जीवा समान असतात, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे. वर्तुळाच्या दोन जीवा केंद्राजवळ समान कोण अंतरित करीत असतील तर त्या जीवा समान असतात. आपल्याला हे प्रमेय सिद्ध करायचे की वर्तुळाच्या दोन जीवा केंद्राजवळ समान कोण अंतरित करीत असतील तर त्या जीवा समान असतात. मग आपण आता एक वर्तुळ काढूया. हे वर्तुळ आपण काढलं. या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला O आणि याच्या दोन जीवा असतील. समजा या जीवांना नाव दिलं आपण जीवा AB आणि जीवा C. आणि जीवा AB ने केंद्रबिंदू O जवळ अंतरित केलेला कोण कोण AOB आणि जीवा CD ने केंद्रबिंदू O जवळ अंतरित केलेला कोण कोण COD असेल. आणि आपल्याला दिलेले की या दोन जीवा केंद्राजवळ समान कोण अंतरित करतायत म्हणजे कोण AOB आणि कोण COD चं माप कसं असेल समान असेल. म्हणजे मग आपण पक्षामध्ये लिहिणार वर्तुळ OR च्या जीवा AB आणि CD ने केंद्रबिंदू O जवळ अंतरित केलेले कोण कोण AOB बरोबर कोण COD हे आपल्याला दिलेले अंतरित करीत असतील तर त्या जीवा समान असतात. म्हणजे साध्यामध्ये आपण काय लिहिणार आहोत ते आपल्याला सिद्ध करायचे. AB बरोबर CD.
हे होईल आपलं साध्य. आपल्याला येथे दाखवायचे की या दोन जीवा समान असतील. आता सिद्धता बघा. इथे अंतरित केलेले कोण दिलेलेच आहेत, त्यामुळे आपल्याला OA, OB, OC जोडण्याची काही आवश्यकता नाही. तर सिद्धतेत बघा, त्रिकोण AOB आणि त्रिकोण COD मध्ये OA बरोबर OC एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, OA बरोबर OC आणि OB बरोबर OD, OB बरोबर OD हे दोघं काय असतील, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आणि कोण AOB बरोबर कोण COD हे आपल्याला पक्षामध्ये दिलेले आहे. कोण AOB बरोबर कोण COD पक्ष बरोबर. OA बरोबर OC, OB बरोबर OD आणि कोण AOB बरोबर कोण COD, त्यामुळे बा बाजू कोण बाजू या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील. म्हणून त्रिकोण AOB बरोबर एकरूप त्रिकोण COD बाकोबा एकरूपतेची अट. आणि जर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत तर त्यांच्या अनुरूप बाजू AB आणि CD ह्या पण कशा येतील, समान येतील. म्हणून AB बरोबर CD एकरूप त्रिकोणाच्या अनुरूप बाजू, एकरूप त्रिकोणाच्या अनुरूप बाजू. आणि या ठिकाणी आपलं हे 10.2 प्रमेय जे आहे ते पण सिद्ध झालेले. तर अशा पद्धतीने आपण प्रमेय लिहिताना पक्ष, साध्य, सिद्धता तर सर्व गोष्टी व्यवस्थित लिहायच्या. पुस्तकात जरी असं दिलेलं नसेल पण आपण याच स्टेपने लिहायचे. तुम्ही भूमितीची घडण जी आहे त्या प्रकरणामध्ये पाहिलंय की प्रमेयाचे 3 भाग असतात, पक्ष, साध्य, सिद्धता. त्या स्टेपने तुम्हाला हे प्रमेय लिहायचे. आणि ह्या 2 प्रमेयांवर आधारित आहे तुमचा स्वाध्याय 10.2. तर स्वाध्याय 10.2 मध्ये काय दिलेले आहे ते आपण एका मिनिटात समजून घेऊ. स्वाध्याय 10.2. तर या स्वाध्याय 10.2 मध्ये प्रश्न दिलेला आहे. वर्तुळाच्या त्रिज्या समान असतील तर ते 2 वर्तुळ एकरूप असतात आणि सिद्ध करा की एकरूप वर्तुळाच्या समान जीवा त्यांच्या केंद्राजवळ समान कोन अंतरित करतात. तर 10.2 मधला पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला सिद्ध करायचे प्रमेय 10.1 आणि 10.2 चा दुसरा प्रश्न दिलाय तुम्हाला, सिद्ध करा की एकरूप वर्तुळाच्या जीवा त्यांच्या केंद्राशी समान कोन तयार करत असतील तर त्या जीवा समान असतात. समान कोन तयार करत असतील तर त्या जीवा समान असतात. म्हणजे 10.2 चा दुसरा प्रश्न म्हणजे तुमचं प्रमेय 10.2 ची सिद्धता. तर आपण ह्या दोघं सिद्धता या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर ह्या सिद्धता लिहायच्या आहेत म्हणजेच तुमचा स्वाध्याय 10.2 या ठिकाणी पूर्ण होणार आहे. प्रमेय 10.3 पाहूया आपण आता. प्रमेय 10.3. आता या प्रमेयाचं विधान काय आहे बघा. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब त्या जीवेस दुभागतो. पुन्हा एकदा विधान बघा. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब
त्या जीवेस दुभागतो. म्हणजे आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे, एक जीवा दिलेली आहे आणि केंद्रबिंदूतून त्या जीवेवर लंब आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला दर्शवायचे की तो लंब जो आहे तो त्या जीवेचे दोन समान भाग करतो. दुभागतो म्हणजे काय, दोन समान भाग करतो. तर आपण आधी एक वर्तुळ काढूया. केंद्रबिंदू घेतला आपण. हे वर्तुळ काढलं. वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल O आणि एक जीवा आपल्याला दिलेली AB समजा. आणि ह्या केंद्रबिंदूतून जीवेवर आपल्याला लंब काढायचा आहे. लंब म्हणजे 90 मापाचा कोन त्या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे. तर हा लंब आपण काढला आणि हा लंबपात जो आहे त्या बिंदूला नाव दिलं आपण M. तर एवढं आपल्याला दिलेलं आहे म्हणजे मग ते आपण पक्षामध्ये लिहिणार. वर्तुळ OR ची जीवा AB चा लंब रेषाखंड OM आहे. म्हणजेच आपल्याला दिलेलं काय, OM लंब AB इतकं आपल्याला दिलेलं आहे. केंद्रबिंदू O मधून M हा लंब पास झाला, OM लंब जीवा AB हे आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये. आणि सिद्ध करायचं काय आपल्याला, साध्य त्या जीवेस दुभागतो. दुभागतो म्हणजे काय, त्या जीवेचे दोन समान भाग करतो. तर ह्या लंबामुळे जीवेचे दोन समान भाग होतात असं आपल्याला दर्शवायचे. म्हणजेच मग काय दाखवायचे आपल्याला, AM ची लांबी जेवढी आहे तेवढीच लांबी BM ची हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. तर ते आपण साध्यात लिहूया. AM बरोबर BM हे आपल्याला दर्शवायचे. आता सिद्धता बघा. सिद्धता लिहिण्यासाठी आपण रेषाखंड OA आणि रेषाखंड OB जोडून घेऊया. रेषाखंड OA आणि रेषाखंड OB जोडले. OA आणि OB जोडले. हे जोडल्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण मिळत आहेत. त्रिकोण OMA आणि त्रिकोण OMB. त्रिकोण OMA आणि त्रिकोण OMB मध्ये काय काय मिळते बघा आपल्याला. या ठिकाणी OA बरोबर OB, कारण ह्या काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. OA बरोबर OB एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. कोण OMA आणि कोण OMB हे दोन रेषीय जोडीचे कोण दिसत आहे. त्यातला हा कोण काटकोण आहे, तर हा पण कोण कसा येईल, काटकोण आहे. कोण OMA बरोबर कोण OMB दोघं कसे आहेत, काटकोण. आणि ते काटकोण का आहेत, कारण या ठिकाणी आपल्याला OM लंब AB दिलेला आहे. तर इथे आपण पक्ष पण लिहू शकतो. आणि कोण OAM बरोबर कोण OBM होईल. कारण बघा त्रिकोण AOB मध्ये ह्या दोन बाजू समान असतील तर त्या समान बाजूंसमोरचे कोण समान असतात हे आपण त्रिकोण या प्रकरणात पाहिलेले आहे. तर कोण OAM बरोबर कोण OBM समान बाजू
बाजूंसमोरील कोन समान. बरोबर. आता बघा त्रिकोण OMA आणि त्रिकोण OMB मध्ये हे दोन कोन समान आहेत, हे दोन कोन समान आहेत आणि ही एक बाजूची जोडी समान आहे. म्हणून कोन कोन बाजू ह्या एकरूपतेनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील. म्हणून त्रिकोण OMA एकरूप त्रिकोण OMB कोकोबा एकरूपतेची अट. कोकोबा अट. बरोबर. आणि त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या अनुरूप बाजू समान असतात. म्हणून AM बरोबर BM एकरूप त्रिकोणाच्या अनुरूप बाजू. आणि आपल्याला तेच साध्यामध्ये दाखवायचं होतं AM बरोबर BM. तर या पद्धतीने आपण या प्रमेयाची सिद्धता या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. आपल्या प्रमेयाचं विधान काय होतं? वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब त्या जीवेस दुभागतो. तर आपल्याला एक जीवा दिलेली होती आणि केंद्रबिंदूतून त्याच्यावर लंब काढलेला आहे हे आपल्याला दिलेलं होतं. तर OM लंब AB हे दिलेलं होतं आणि दाखवायचं होतं आपल्याला की तो लंब त्या जीवेचे दोन समान भाग करतो. म्हणजेच AM बरोबर BM हे दाखवायचं होतं. तर हे दाखवण्यासाठी आपण आधी काय केलं? OA आणि OB जोडलं. OA आणि OB जोडल्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण मिळाले. त्रिकोण OMA आणि त्रिकोण OMB. OMA आणि OMB मध्ये OA बरोबर OB कारण ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे. कोण OMA बरोबर कोण OMB कारण हे दोन्ही कोण काटकोन आहेत आणि कारण काटकोन काय येतील तर OM लंब AB आहे म्हणून मग हे दोन्ही कोण काटकोन येतील पक्ष. आणि कोण OAM बरोबर कोण OBM कारण OA एकरूप OB तर त्रिकोण AOB च्या समान बाजूंसमोरचे कोण समान असतील. समान बाजूंसमोरील कोण समान म्हणून मग OAM बरोबर. त्यामुळे कोण कोण बाजू या कसोटीनुसार त्रिकोण OMA एकरूप त्रिकोण OMB होईल कोकोबा अट. म्हणून AM बरोबर BM एकरूप त्रिकोणाच्या अनुरूप बाजू. तर या पद्धतीने आपण प्रमेय 10.3 सिद्ध केलेले आहे. आणि आता पुढचं पाहायचं आपल्याला प्रमेय 10.4. तर प्रमेय 10.4 जे आहे ते प्रमेय 10.3 चा व्यत्यास आहे. प्रमेय 10.3 चा व्यत्यास. तर आता हा व्यत्यास आहे म्हणजे याचं विधान काय होईल तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो हे आपल्याला या ठिकाणी दर्शवावं लागेल. आधी आपल्याला लंब दिलेला होता आता आपल्याला लंब दर्शवायचा असेल तर आधी विधान लिहून घेऊया आपण. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेस लंब असतो. बरोबर. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेस लंब असतो हे आपल्याला सिद्ध करायचे. आपण एक वर्तुळ घेऊया. O केंद्रबिंदू असलेला आपण वर्तुळ काढूया आधी.
हे वर्तुळ काढलं आणि एक जीवा काढली आपण. ही समजा जीवा AB आपण काढली आणि या जीवेचा मध्यबिंदू घेतला आपण M. आणि हा मध्यबिंदू असल्यामुळे मग आपल्याला काय मिळेल, AM बरोबर BM. हे आपल्याला पक्षामध्ये दिलेले आहे. मग पक्ष लिहूया आपण. वर्तुळ OR ची जीवा AB चा मध्यबिंदू M आहे आणि तो मध्यबिंदू आहे म्हणून मग काय लिहू शकतो आपण, AM बरोबर BM. बरोबर. आणि आपल्याला दाखवायचं काय की केंद्रबिंदू आणि मध्यबिंदू, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असेल तो लंब असतो हे आपल्याला दाखवायचे. म्हणजे मग ते आपण साध्यात लिहू. साध्य OM लंब AB हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. तर आता बघा सिद्धता आपण लिहायला सुरुवात करूया. आता इथे सिद्धता लिहिण्यासाठी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, OA आणि OB जोडावे लागतील. रेषाखंड OA आणि रेषाखंड OB जोडले. आता हे दोन रेषाखंड जोडल्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण मिळत आहेत. त्रिकोण OMA आणि त्रिकोण OMB. या दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण OMA आणि त्रिकोण OMB मध्ये काय काय दिलंय आपल्याला, AM बरोबर BM हे तर आपल्याला पक्षातच दिलेलं आहे. OM ही त्याची सामायिक बाजू आहे दोन्ही त्रिकोणांची. OM बरोबर OM दोन्ही त्रिकोणांची सामायिक भुजा. आणि OA बरोबर OB कारण ह्या काय एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. OA बरोबर OB एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तर बघा आता हे त्रिकोण OMA आणि त्रिकोण OMB च्या OM बरोबर OM ही सामायिक बाजू आहे. AM बरोबर BM आपल्याला पक्षात दिले आणि OA बरोबर OB कारण ते एकाच वर्तुळाचे त्रिज्या. तर बाबा अटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप येतील म्हणून त्रिकोण OMA एकरूप त्रिकोण OMB इथे एक तुमची बाबा अट. बाबा एकरूपतेचे. आता हे दोन त्रिकोण जर एकरूप आहेत तर त्यांचे अनुरूप कोण कोण, OMA एकरूप कोण OMB म्हणून कोण OMA बरोबर कोण OMB हे आपल्याला मिळेल. याला कारण देणार आपण एकरूप त्रिकोणाचे अनुरूप कोण. आता हे दोन कोण तर समान आहेत बरोबर, परंतु आपण इथे जर आकृतीत निरीक्षण केलं तर ते रेषीय जोडीचे कोण म्हणजे त्यांच्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती होईल, 180. कोण OMA अधिक कोण OMB बरोबर 180 रेषीय जोडीतील कोण. बरोबर. आणि हे दोन्ही कोण समान आहेत म्हणजे प्रत्येक कोणाचं माप किती होईल, 180. हे कोण OMA अधिक कोण OMA म्हटलं आपण OMB ला पण बरोबर 180 म्हणून
2 वेळा कोन OMA बरोबर 180 म्हणून कोन OMA बरोबर 180 भागिले 2 म्हणून कोन OMA बरोबर किती झाला 90. आता कोन OMA 90 आला बरोबर. तो 90 आहे म्हणजेच मग OM लंब AB आपल्याला मिळेल म्हणून OM लंब AB हे आपण या ठिकाणी सिद्ध केले. तर अशा पद्धतीने प्रमेय 10.4 पण आपण सिद्ध केलेले आहे. तर प्रमेय 10.1 प्रमेय 10.2 त्याच्यावर आधारित स्वाध्याय होता तुमचा स्वाध्याय 10.2 आणि त्यानंतर आपण प्रमेय 10.3 आणि प्रमेय 10.4 चा अभ्यास केलेला आहे.